नमस्कार मित्रांनो, मी किरण कुळे आपलं आजच्या या खेळाच्या पॉडकास्टमध्ये एपिसोडमध्ये आपलं स्वागत करत आहोत. अ, पहिल्यांदाच खेळावर हा एपिसोड बनवत आहे. तुम्ही समजून घ्याल माझ्या वेड्यावाकड्या या शब्दांना. हीच अ, सम समजतो की या मराठी बांधवाला तुम्ही ऐकाल आणि भरभरून प्रेम द्याल हीच इच्छा बाळगतो. मराठीमध्ये सध्या तरी कोण खेळाविषयी जास्त न्यूज देत नाही आहे. त्यासाठी मी विचार केला की हिंदीमध्ये तर भरपूर आहेत न्यूज देणारे. पण मराठीमध्ये खूप कमी आहेत की ते खेळावर असे एपिसोड बनवतात. तर माझा आपल्या मराठी बांधवांसाठी अ, हा प्रयत्न चालू करतोय मी की खेळावर ज्या पण न्यूज येतील त्या तुम्हाला जास्तीत जास्त लवकरात लवकर अ, माझ्या या एपिसोड्सद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मी प्रयत्न करेन. तर मला हिंदीमध्ये बोलण्याची सवय पण मराठीमध्ये मी चालू करतोय. तर तुमचे आशीर्वाद असू दे सर्वांचे. तर बोलायचं असं आहे की आपण खेळाविषयी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपला सगळ्यांचा आवडता खेळ आहे तो क्रिकेट आहे. ठीक आहे. आणि या क्रिकेटवरच आता सध्या वन डे ची सीरीज चालू आहे. ती सीरीज चालू आहे आपली भारत आणि न्यूझीलंडमध्ये. ही सीरीज 3 वन डेंची बहुतेक असणार आहे आणि त्यातल्या 3 वन डेंपैकी कालच पहिली वन डे पूर्ण झालेली आहे. वन डे खेळली गेली होती इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये आणि त्यामध्ये टॉस जिंकला होता भारताने आणि त्यांना न्यूझीलंडला फिल्डिंगसाठी बॅटिंगसाठी आमंत्रित केले होते. पहिली बॅटिंग करून न्यूझीलंडने 300 पर्यंत लक्ष्य साध्य केलं. स्टार्टिंग ला त्यांनी कॉन्वे आणि त्यांचे जे निकोलस बॅट्समन आहे त्यांनी खूप चांगली सुरुवात करून दिली. जवळजवळ 130 पर्यंत त्यांनी स्टार्टिंग करून दिली विदाऊट विकेट आणि ते आऊट झाल्यानंतर त्याच्यानंतर थोडी थोडी हळूहळू विकेट्स त्यांच्या पडायला सुरुवात झाली आणि त्यामुळे त्यांची रणगती होती ती थोडीशी मंदावली. एका वेळेला वाटत होते की हे 350च्या वरती रन मारू शकतात कारण पहिली विकेटच जवळजवळ 150च्या आसपास पडली होती. त्याच्यावरनं असे जाणवत होते की हे 350 पर्यंत घेऊन जाऊ शकतात. कारण ह्यांची न्यूझीलंड ही फास्ट खेळणारी क्रिकेट टीम आहे. त्यांची जवळजवळ 9-10 पर्यंत जे क्रिकेटपटू आहेत ते सगळे बहुतेक ऑलराऊंडर आहेत. खूप चांगल्या प्रकारे खेळतात. बाकीच्या टीममध्ये जसे आपण बघू शकतो की 5 बॅट्समन असतात किंवा जास्तीत जास्त 6 पर्यंत असतात. ह्यांच्यामध्ये तर 9 ते 10 पर्यंत बॅट्समन आहेत. त्यामुळे ते हार मानत नाहीत लवकर त्यांच्या शेवटची विकेट पडेपर्यंत. तर अशा टीमबरोबर सध्या आपली ही सीरीज चालू आहे वन डे सीरीज. ह्याची अगुवाई करत आहे कॅप्टनशिप सध्या शुभमन गिलकडे आहे. तर शुभमन गिलच्या कॅप्टनशिपमध्ये 300 रन मारले गेले आहेत. बॉलिंगच्या दृष्टीने मी म्हणेन कालच्या मॅचमध्ये आपण फेल ठरलो. कारण तुम्हाला जर सुरुवातीला ज्या विकेट्स आहेत ओपनिंग विकेट्स जर लवकर तुम्हाला घेता आले नाहीत तर ऑब्व्हियसली समोरची टीम त्याचा पुरेपूर फायदा घेणार
आणि तो फायदा न्यूझीलंडने घेतलासुद्धा. त्यांनी भरभरून रन मारले. नशीब एवढंच होतं की फटाफटमध्ये मधल्या ह्याच्यामध्ये फटाफटमध्ये काही विकेट्स पडल्या. नाहीतर हाच स्कोर आपल्याला 350च्या वरती आपल्याला दिसला असता आणि ते भारताला खूपच भारी पडलं असतं. कारण सध्याचा जो स्कोर होता 300 तोही करता नाकातून धूर निघून गेला. का सुरुवात आपली पण चांगली झाली होती. ठीक आहे. सुरुवात आपली पण चांगली झाली होती. रोहित शर्मा थोडे लवकर आउट झाले. पण ते चांगल्या प्रकारे फॉर्ममध्ये दिसत होते, की चांगले क्रिकेटिंग शॉट्स मारत होते. असं नाही की बॉल लागतच नाही बॅटीला, अशी काही परिस्थिती नव्हती. त्यामुळे येणाऱ्या वन डेमध्ये त्यांचं अर्धशतक किंवा शतक दिसू शकतं. कारण चांगल्या फॉर्ममध्ये आहेत ते. त्याबरोबर जे त्यांचे साथीदार आहेत, विराट कोहली आपल्या सगळ्यांचे आवडते चहेते. तर त्यांनी येऊनसुद्धा सुरुवात चांगली केली आणि शेवटही त्यांनी खूप त्यांचा चांगला केला. जवळ-जवळ ते 100च्या आसपास पोहोचले होते. नर्वस 19मध्ये ते आउट झाले. पण एक चांगला क्रिकेटिंग शॉट मारताना ते आउट झाले. त्यामुळे त्याचं काही दुःख वाटत नाही. खूप चांगली खेळी केली त्यांनी. जे मॅच विनिंग खेळ म्हणतात ना, त्यापैकी एक खेळी खूप मोठा सिंहाचा वाटा त्यांनी उचलला. अ, जवळ-जवळ 90 92-93 रन केले त्यांनी. ठीक आहे. तर एक सिंहाचा वाटा त्यांनी कालच्या मॅचमध्ये उचलला आणि त्याच्यानंतर अ, आपले पण त्याप्रकारे जशी न्यूझीलंडची परिस्थिती झाली होती की पहिल्या 1-2 विकेट चांगल्या खेळल्या. म्हणजे आपल्यामध्ये शुभमन गिल ने 50 मारली. त्याच्यानंतर आलेल्या विराट कोहलींनी 100च्या आसपास 90 रन मारले आणि त्याच्यानंतर मग के-एल राहुलने सुद्धा 50च्या आसपास रन मारले. तर त्यांनी ह्या आसपास रन मारले म्हणजे के-एल राहुलने तर शेवट करून दिला ह्या ह्याचा म्हणजे म्हणजे मॅच विनिंग पारी होती ती. ते जर खेळले नसते वेळेला, तर अवघड झालं असतं थोडं आणि शेवटला हर्षित राणाही जो बॉलर आहेत आपले, ते हर्षित राणा त्यांनी फास्ट कमी बॉलमध्ये एक 25 ते 30 रन करून दिले. त्यांचाही मोठाच एक वाटा भेटला या विनिंगमध्ये आणि के-एल राहुलने तर म्हणजे फिनिशरची भूमिका ह्या मॅचमध्ये निभावली. तर अशा प्रकारे ही मॅच भारताने खूप चांगल्या प्रकारे म्हणजे अ, म्हणता नाही येणार की इझिली जिंकली. पण स्ट्रगल करता शेवटी विन ती मिळालीच भारताला. तर काँग्रॅच्युलेशन्स सगळ्या भारतीयांना. आणि सांगायचं झालं तर ह्या मॅचमध्ये वॉशिंग्टन सुंदर हे थोडेसे लंगडत वगैरे होते. त्यांना धावायला जमत नव्हतं. त्यांना दुखापत झाली असे वाटत होते. तर पुढच्या मॅचमध्ये किंवा पुढच्या सीरीजमध्ये ते खेळतील अशी संभावना खूपच आता कमी वाटते. बहुतेक मिळालेल्या सूत्रानुसार की येणाऱ्या मॅचेसमध्ये वॉशिंग्टन सुंदरला बसवलं जाऊ शकतं. तसेच ते येणाऱ्या पुढच्या T20 सीरीज आहे आणि त्याच्यानंतर होणारा जो T20 वर्ल्ड कप आहे. तर त्यांच्या जागी अ, त्यांना बसवलं जाऊ शकतं. त्यांना जर फिट नसेल तर त्यांची जागा बनणार नाही. ते जर फिट झाले तोपर्यंत तरच त्यांची जागा बनेल. तर त्यांच्या रिप्लेसमेंटची BCCI आता शोध करत आहे. तर त्यांचं रिप्लेसमेंट मिळणं थोडंसं अशक्यच आहे. कारण आता पण त्यांना एक चांगलं ऑलराउंडर म्हणून खेळवलं गेलं आहे. तर ते बॅटिंगही चांगली करतात वेळेला आणि बॉलिंग स्पिन गोलंदाजी चांगली करतात. तर त्यांचं रिप्लेसमेंट सहजासहजी मिळणं अशक्य आहे. पण अ, प्रयत्न केला तर काही अशक्य नाही आहे. तर होऊ शकतं की त्यांच्या जागी कोणतरी दुसरा खेळाडू खेळू शकतो.
तसेच अजून एक न्यूज आली आहे, की आपले रिषभ पंतही वर्ल्ड कपमधून बाहेर गेले आणि पुढच्या सीरीजमधून वगैरे आऊट आहेत. की त्यांना जिथे खेळवलं जाणार होतं, तिथून ते आऊट आहेत. त्यांना पण काही दुखापत आहे. तर असे चांगले-चांगले खेळाडू जर मोठ्या सीरीजमधून बाहेर पडले, तर काय भविष्य आहे त्या सीरीजचं थोडं चिंताजनक आहे. तर खेळाडूंना हेच एक हे असेल सांगणं असेल आपल्या मराठी बांधवांच्या वतीने, की तुम्ही फिट राहा. अ, खेळत राहा, पण फिट राहा. भले तुम्ही IPL खेळा, काही खेळा, पण जे भारताकडून